छत्रपती वॉरियर्स संघाचे सचिन केवडे यांनी बॉल फर्स्ट यांनी गोलंदाजी स्वीकारलेली आहे. निश्चितच आपण नाणेफेकी जिंकले या ठिकाणी बघू शकलो आपण छत्रपती वॉरियर्स संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. तर आपण पहिला सेमीफायनलचा सामना बघतोय. या ठिकाणी दीपज्योती रायडर्स विपक्ष SK वॉरियर्स या दोन संघामध्ये मात्र आपण स्पर्धा बघता. अप्रतिम स्पर्धा तेवढ्याच्या युट्यूबच्या माध्यमातून घर बसले सुद्धा आपण या स्पर्धेचा आनंद लुटू शकता. त्याच्यानंतर डेन NBC केबलच्या माध्यमातून आमचे मनोज कडव असतील, मनोज गायकवाड असतील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या आपण बघता. जे प्रेक्षक इथे येऊ शकत नाहीये मात्र त्यांच्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिले. मी म्हणेन मनोज कडव, खजिनदार साहेब आणि त्याच्यानंतर मनोज गायकवाड. तर असे स्पर्धेचं स्वरूप अत्यंत मोठ्या उत्साहाने मोठ्या टाटामाटाने स्पर्धेची सुरुवात 10 जानेवारीला झाली होती. मात्र अंतिम आणि शेवटचा दिवस 15 जानेवारी या स्पर्धेचा सांगता शुभारंभ संध्याकाळी आपण या ठिकाणी बघू शकेल. मात्र कोणता संघ प्रथम क्रमांक पटकावेल येणाऱ्या संध्याकाळी मध्ये कळेल. मात्र सामना सुरू होतो. या ठिकाणी दीपज्योती रायडर्स संघाने 57 धावांचं लक्ष ठेवलं. यावेळेस SK वॉरियर्स पहिला चेंडू खेळतोय. पहिल्या चेंडूवरती बघा यावेळेस सुनील केवणे हलक्या हाताने पुश केलं, ढकलून दिलं चेंडूला. मात्र एकदा वेकोटल्या पहिल्या चेंडूवरती स्वतःचा आणि संघाचं सुद्धा अकाउंट ओपन केलं जातोय 1 या धावसंख्येवरती. तर दीपज्योती रायडर्स संघाचा विचार केला तर महेंद्र टांडगे ॲज द कॅप्टन, त्याच्यानंतर तेजस राऊत, रोहन जाधव, पंकज मोरे, विलास सारंगा, नाना सिंग असे फलंदाज. हा चेंडू यावेळेस मात्र ग्रांस काढतोय डीप मिड विकेटला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे मात्र चेंडूला अडवलं जातोय. तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा. वॉटर रनिंग 3 धावा मात्र धावफलकावरती अंकित केल्या जातात. तर दुसरीकडे आपण बघतो यावेळेस SK वॉरियर्स सुनील केवण्याचा संघ ॲज द कॅप्टन, त्याच्यानंतर नरेश शेंडे असतील, विनायक गोरे, श्रीपत कडाली, गिरीश केवणे, अनंत निरगुडा, शुभम राणे, नवीन शेलार, स्वामी बनोटे, विवेक देशमुख असं संघ. यावेळेस जबरदस्त फाटका चेंडू अभेत आहे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. मात्र मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत 3 धावा. पुन्हा एकदा 3 धावा आल्यात. म्हणजे पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा आणि तिसऱ्या चेंडूवरती 3 धावा. व्हेरी गुड रनिंग, अत्यंत चांगले रनिंग बघतोय दोन्ही फलंदाजाची. ॲज अ ओपनर म्हणून सुनील केवणे आणि विनायक गोरे मैदानामध्ये. तर गोलंदाज पहिलं षटक घेऊन आलाय रोहन जाधव, ज्याने अतिशय चांगली फलंदाजी केली होती या दीपज्योती रायडर्स संघाकडून. खेळताना मात्र 3 उत्तुंग असे षटकार दाखवले होते. त्याच्यानंतर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय आणि त्याच्यानंतर या संघाला मात्र उत्तरती कला आली आहे. म्हणजे जी धावसंख्या पहिल्या दुसऱ्या षटकात पटकवली होती, उच्चांक गाठला होता धावसंख्येचा, मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये आपण कमी धावसंख्या बघितली आहे. त्याचं कारण होतं त्याच्यानंतर अत्यंत चांगली गोलंदाजी केली होती या SK वॉरियर्स संघाने. शेवटचं षटक फेकलं होतं श्रीपाद कडालेने, अप्रतिम षटक फेकलं होतं. मात्र त्याच्या जोरावरती या 56 धावा कुठल्यात आणि 57 धावांचं लक्ष मैदानामध्ये. मात्र पहिलं पॉवर सर्कलचं षटक आहे. षटकामध्ये जर बघितलं तर 2 क्षेत्ररक्षक हे सर्कलच्या बाहेर. हा चेंडू बॅटन पॅड मधून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज रोहन जाधव. थोडासा इंजुरेड झाला, खेळाडू दुखापतग्रस्त झालाय, तरी सुद्धा गोलंदाजी फेकतोय. कारण स्ट्रायकर गोलंदाज आहे त्यांचा, ज्याने स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी फेकली आहे. जेव्हा जेव्हा गोलंदाजीला आला गोलंदाज तेव्हा मात्र चांगली गोलंदाजी. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारे पंचांकडे स्ट्रॉंग अपील, पंचाने अपील उचलून धरलाय. पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून देतोय पहिला गडी गारद.
नक्कीच रनांचा डोंगर मोठा आहे. सुनील केवळेकडनं जास्त अपेक्षा षटकारांच्या. प्रेक्षक वाट पाहतात सुनील केवळेंच्या बॅटमधून निघणाऱ्या षटकारांसाठी आणि त्यात सुनील केवळेसाठी एक सुवर्ण संधी आहे. अविनाश केवळे पंचम ब्युटिक चे मालक यांच्यातर्फे सुनील केवळेला प्रत्येक षटकारामागे एक टी शर्ट. सुनील केवळेसाठी फक्त प्रत्येक षटकारामागे एक टी शर्ट. निश्चितच टी शर्ट असणारा हा चेंडू डिफेन्सिव्ह फटका. चेंडू हवेत मात्र झेल सोडलाय. मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. मात्र निश्चितच 3 धावा झाल्यात या चेंडूवरती. आणि बघा पहिल्यांदा असं षटक फेकलंय या पूर्ण स्पर्धेमध्ये की पहिल्या चेंडूवरती एक धाव, त्याच्यानंतर 3 धावा आल्यात. 3 चेंडूवरती 3 धावा आल्यात आणि एक गडी बाद झालाय. अप्रतिम षटक मी म्हणेन. निश्चितच मोठा फटका लागला नाहीये तरी सुद्धा एकेरी दुहेरी आणि तिहेरी धावा आल्यात आणि धावसंख्येला मात्र आकार दिलाय. 10 धावा बघतोय धावफलकावरती. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा. अत्यंत चांगलं स्टार्ट म्हणता येईल. यावेळेस मात्र पूर्णपणे जिम्मेदारी असणार आहे ती सुनील केवळेच्या खांद्यावरती. कारण विस्फोटक फलंदाज आहे तेवढ्या संघाचा संघनायक आहे. मात्र मागच्या सामन्यात सुद्धा फार चांगली फलंदाजी केली होती. त्यावेळेस मात्र या 18 चेंडूमध्ये 72 धावा पटकवल्या होत्या या एसके वॉरियर्स संघाने. आणि पहिल्या सामन्यात रवी पाटील टायगर संघाला मात्र परास्त केलं होतं. तर निश्चितच याच्यानंतर आपण बघू शकता दुसरा सेमीफायनलचा सामना जाणता राजा विपक्ष छत्रपती वॉरियर्स याने योद्धा. मात्र योद्धा या ठिकाणी आपली चांगली कामगिरी करतील का? कारण एसके वॉरियर्स तर त्यांच्या समोर दीपज्योती रायडर्स. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात तर अद्याप विचार केला तर 47 धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू 24 आणि गरज आहे 47 धावांची. मात्र पहिलं पॉवर सर्कलचं षटक संपलंय. या पॉवर सर्कलच्या षटकामध्ये मात्र आपली मनगटी ताकद दाखवता आली नाही आहे या केवढे बंधूला. मात्र दुसरं षटक दाखवतील का? गोलंदाज महेंद्र ठाणगे दुसरं षटक घेऊन आलाय कुडसावडे एनकरून. चेंडू जबरदस्त फटका आणि चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे पहिला चौकार. तर बघा पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवला आणि आपला परिचय मात्र या ठिकाणी देतोय फलंदाज श्रीपद कडाले. बघा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. कारण पहिला झटका लवकर लागलाय त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आलाय. विनोद पाटील नेहमी सांगतात की हा तिसरा क्रमांक फार महत्वाचा असतोय. मात्र तो महत्वाचा ठरेल का या ठिकाणी? पहिल्या चेंडूला चौकार. दुसरा चेंडू एज लागले. फलंदाज बाद. शॉर्ट हॅन्डमॅनचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. आणखीन एक धक्का यावेळेस मात्र एसके वॉरियर्स संघाला. हॅलो. तर निश्चितच बघा प्रेक्षक जे बिल्डिंग वरती बसले आहेत कृपया त्या ठिकाणी नका बसू. आपण आपल्याला जागा आहे बसण्यासाठी. आमच्या समोर कुडसावडे यांकडे जे 2 प्रेक्षक बिल्डिंग वरती बसले आहेत बिल्डिंगचा जो कट्टा आहे त्या कट्ट्यावरती स्वार झाले आहेत. मात्र आपण खाली उतरा. लाल टोपी आणि लाल टी शर्ट. प्रेक्षक बघा थोडं लक्ष द्या. बिल्डिंग वरती आपण चढला त्या ठिकाणी सामना बघता तर खाली उतरा. यस थँक्यू. तर फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज स्वीप करतोय. मात्र एकही धाव नाही आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. त्या ठिकाणी निश्चितच चांगली गोलंदाजी म्हणेन या पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये. कारण गोलंदाजाच्या महेंद्र याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. त्याच्यानंतर मात्र विकेट टेकन केलाय. त्याच्यानंतर निर्धाव चेंडू फेकलाय. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकले
तर फलंदाजांना निश्चितच वाव मिळेल. तर आमचे निलेश मराठे साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. या मंचावरती स्वागत आहे आपला. अतिशय चांगला सामना हा चेंडू करतो. या वेळेला मात्र चेंडू हवेत आणि चेंडू मात्र सीमा पलीकडे. षटकार. व्हॉट अ टायमिंग. शकलं नाहीये तोपर्यंत सुनील केवडे मात्र क्रीज मध्ये पोहोचला. एक धाव आली आहे. धावसंख्या धावपळकावरती बघू शकता 21 धावा. शुभ आकडा बघतोय आपण. 21 आकडा क्रिकेटमधील शुभ आकडा म्हटला जातोय. मात्र शुभ कोणासाठी ठरेल कारण 21 धावा आल्या धावपळकावरती. 57 धावांची गरज असताना मात्र बघितलं तर प्रति षटकामध्ये 11.40 ची सरासरी कायम ठेवायचं म्हणजे आस्किंग रन रेट हा प्रति षटकामध्ये कायम ठेवायचा आहे. मात्र यावेळेस मी म्हणे निश्चितच 2 फलंदाज बाद झाल्यात. त्यामुळे पूर्ण जिम्मेदारी येऊन टेपली आहे ते संघाचं संगणक सुनील केवडे याच्यावरती. हा चेंडू हवेत आहे आणि झेल टिपेल का. 2 क्षेत्ररक्षक झेल सोडलाय आणि मी म्हणेन या ठिकाणी सुनील केवड्याचा झेल सोडला. जीवनदान दिलंय या सुनील केवड्याला. मात्र ते जीवनदान मागात पडेल का कारण परवा सुद्धा आपण सामना बघितला ज्या जाणता राजाचा जो खेळाडू होता लक्ष्मीकांत सेलार याला 0 धावसंख्येवरती जीवनदान दिलं होतं. मात्र त्याच्यानंतर त्या फलंदाजाने अतिशय चांगली फलंदाजी केली होती आणि शेवटच्या षटकापर्यंत राहिला मैदानावरती आणि मात्र सामना जिंकून दिला होता. मात्र सुनील तशी करामत करेल का कारण 2 षटकं संपल्यात. P1 आणि P2 ची जी षटकं होती ती संपले गेल्यात कारण P1च्या षटकामध्ये 10 धावा आणि P2च्या दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा धावपळकावरती. धावसंख्या बघितली तर 23 धावा आल्या धावपळकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 57 धावांची गरज असताना आपण 23 धावा बघतोय. तर येणारे चेंडू 18 आणि गरज आहे ती 34 धावांची. शॉर्ट टीम मीटिंग बोलवली जाते. मात्र टीम मीटिंग मध्ये काय बेहतर निर्णय होणार आहे. मात्र ड्रिंक्स वाले मैदान मध्ये गेले. 2 षटकं संपल्या. अतिशय चांगली म्हणता येणार नाही फलंदाजी कारण सुनील सारे फलंदाजाला जीवनदान दिलाय. मात्र ते जीवनदानाचा फायदा उडवेल का. संगणक आपला पुन्हा एकदा वर्चस्व प्राप्त करू शकेल का. स्वतःला साबित करू शकेल का कर्णधार या नात्याने या सामन्यामध्ये असा असंख्य प्रश्न मनामध्ये. मात्र आमचे लाडके प्रेक्षक सुद्धा या सामन्याचं एन्जॉयिंग करतात. मात्र येणारे 3 षटकं कसे असतील काय घडेल काय बिघडेल ते सांगण्यासाठी पुन्हा एकदा जातो आमच्या डोंबिवलीचा बुलंद आवाज विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद जगदीश पाटील. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या रोमांचकारी अद्भुत आणि थरार खेळामध्ये पुनश्च सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय वांगणी प्रीमियर लीग 2017. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा हा महोत्सव, क्रिकेटची ही जत्रा आणि क्रिकेटची ही निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर कुंभमेळा या ठिकाणी पाहतोय आपण. दरम्यान 2 बलाढ्य संघ अस्तित्व टिकवण्यासाठी फाईट करतायत मैदानावरती. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचेल आणि जो संघ परास्त होईल त्याचं आव्हान इथे संपुष्टात येईल. मात्र ही लढत जर आपण पाहिली तर किमान 70,000 रुपयाची ही लढत आहे. जो संघ जिंकेल तो संघ किमान 70,000 रुपयाचा मानकरी तरी निश्चितच इथे ठरेल. मात्र मैदानावरती समीकरण आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये गरज आहे ती 44 धावांची. हा चेंडू हव्याचा ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय
आणि या दरम्यान एक धाव इथे मिळाली आहे. जीवदान मिळालं होतं या सुनील केवणेला, या वांगणीतला हा ढाण्या वाघ त्याने जबरदस्त खेळ केला या मैदानात, प्रेक्षकांची मन जिंकले. या फलंदाजाला तुम्ही इथे जीवदान दिले म्हणजे स्वतःच्याच पायावर तुम्ही कुऱ्हाड मारली. हा सुनील केवणे तो सुनील केवणे त्याने कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेतलं सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला होता. 72 धावांची विस्फोट खेळ केली होती या सुनील केवणेने. फलंदाज प्रशांत, हा चेंडू जबरदस्त चेंडू, मात्र प्रशांतचा जर विचार केलाय या प्रशांतने रोहनने जबरदस्त गोलंदाजी केली पूर्ण स्पर्धेमध्ये आणि आपल्या अचूक टप्प्यावरच्या गोलंदाजीने भेदक माऱ्यासमोर भल्या भल्या फलंदाजांना शांत ठेवले या रोहनने. मात्र रोहनला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण अस्तित्व पणाला लागले, प्रतिष्ठा पणाला लागली. हा चेंडू अवस्था टॉप एज लागतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल हा इथे सोडलाय. ही कॅच सोडले की मॅच सोडले येणारी वेळ ठरवेल. मात्र क्रिकेटमध्ये जीवदान किती मागात पडतात याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहे. 2015च्या विश्वचषक मध्ये मार्टिन गुप्टिलचा झेल सोडला तर सॅम्युअल्सने या 4 धावांवर आणि त्याच मार्टिन गुप्टिलने 237 धावांची खेळी केली होती. आणि त्यानंतर रोहित शर्माला जीवदान दिलं होतं. तिसारा परेराने 4 या धावसंख्येवर त्याने 264 धावांची खेळी केली होती. आणि या आधीच्या सामन्यात आपण पाहिलं होतं कालच्या सामन्यात एसके वॉरियर्सने दिनेश मोहितीला जीवदान दिले होतं, 4 झेल सोडले होते, त्याने सामना जिंकून दिला होता. तर मात्र सुनील तशाच प्रकारचा करिश्मा करेल का या मैदानावरती? हा चेंडू कट करतोय, चेंडू दिशा दिली आहे, वेगाचा वापर केला आहे, शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ, चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यानच्या काळात 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलक पाहतोय आपण यावेळेस 28 धावा. जबरदस्त क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रोमांच अजून या सामन्यामधलं सस्पेन्स कायम आहे, या सामन्यामधलं रहस्य कायम आहे, या सामन्यामधला थरार कायम आहे, या सामन्यामधला रोमांच कायम आहे. कारण दोन्ही संघ पूर्णपणे ताकदनिशी लढतायत. आपलं अस्तित्व त्यांना टिकवायचं आहे, अंतिम फेरीमध्ये पोहोचायचं आहे, पहिला क्रमांक पटकवायचा आहे आणि त्यासाठीची धडपड या मैदानावरती सुरू आहे. यावेळेस हा चेंडू ऑन साइडला स्ट्रेट ड्राइव्ह केला चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस 30 धावा. 30 धावा इथे झाल्यात. गरज आहे 57 धावांची आणि अजूनही यावेळेस 27 धावांची गरज आहे. दरम्यान आदरणीय विराज देशमुख साहेब यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय मला करण्यात येते, त्यांना आम्ही आमंत्रित करतो. आपण या ठिकाणी यायचं आपलं स्वागत आहे. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय बॅकवर्ड स्पेलिंगच्या दिशेने. दरम्यानच्या काळात 1 धाव इथे पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस 31 धावा, 3 षटक संपल्यात, 31 धावा. आता मात्र समीकरण आहे मैदानावरती 12 चेंडू आणि 26 धावा. 12 चेंडू 26 धावा आहे. प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलंय, प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्नांची वादळ सुरू आहेत. असं म्हणतात की मनातल्या वादळापेक्षा समुद्रातल्या तुफानापेक्षा मनातली वादळ घातक असतात. मात्र यावेळेस हा सामना कोण जिंकेल हा सस्पेन्स कायम आहे या मैदानावरती. 12 चेंडू 26 धावा. सुनील केवणे सारखा फलंदाज, त्याला 2 जीवदान दिलेले आणि हा जखमी वाघ इथे तुटून पडेल का, आपल्या संघाला विजय करून देईल का, अंतिम फेरीमध्ये नेईल का, हा प्रश्न इथे निर्माण झालाय. कारण 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना, काटेकी टक्कर, अस्तित्वाची लढाई, प्रतिष्ठेची लढाई. कडवा प्रतिकार देत आहेत. जीवाचं रान करावं लागेल, घाम गाळावं लागेल, कठोर परिश्रम करावे लागतील तरच हा सामना जिंकता येईल. दडपण दोन्ही बाजूला. जो संघ दडपणाला झुगारून, दबावाला झुगारून चांगली कामगिरी करेल तो संघ हा सामना जिंकेल. जो संघ कमीत कमी चुका करेल, जो संघ जास्तीत जास्त चांगली कामगिरी करेल तो संघ हा सामना जिंकेल. मात्र सुनील केवणे अजूनही खेळपट्टीवर आहे. मगाशी सामना पाहिला होता आपण, अनिल शेंडेने अब्बास गाई सारखा फलंदाज ज्याने 60 धावा केल्या होत्या, 4 षटकामध्ये 13 धावा करायच्या होत्या. मात्र या 13 धावा त्यांना करता आल्या नाही आणि त्यामुळे त्यांचं अस्तित्व या स्पर्धेतून नाहीस झालंय. तर मात्र 12 चेंडू
26 धावा. गोलंदाज येतोय विलास सारंगा कुडसावरेंकडनं सज्ज झालाय. या विलासवर भवितव्य असणाऱ्या सामन्याचं हे षटक जर त्याने वाजवी फेकलं तर दबाव वाढेल यावेळेस SK वॉरियर्सच्या फलंदाजावर. मात्र सुनील केवणे सारखा हा ढाण्या वाघ अजूनही तिथे दबाव धरून आहे आणि कोणत्याही क्षणी आक्रमण करू शकतो. हा चेंडू भिरकावून दिलाय अक्रॉस द लाईन. फलंदाज बाद होतोय. मोठा मासा गळाला सापडलाय. वाघाची शिकार. वाघाची शिकार झाली आहे. बघा नशीब प्रत्येक वेळी तुमचं साथ देत नाही. 2 वेळा नशिबाने साथ दिली होती मात्र तिसऱ्यांदा नशिबाने साथ सोडली आहे आणि सुनील केवणेच्या पारीचा अंत होतोय. धावांचं यंत्र बंद पाडलंय. धावांची मशीन इथे बंद पाडली. या खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवलाय आणि मैदानावरती आनंद साजरा केला जातोय. ज्या प्रकारे सचिन तेंडुलकर बाद व्हायचा तेव्हा ऑस्ट्रेलियन आनंद साजरा करायचे तशाच प्रकारचा आनंद या ठिकाणी साजरा करतायत दीप ज्योती रायडर संघ. त्यांना माहिती आहे विकेटची किंमत. सोन्याचा भाव जरी कमी झाला असला तरी या विकेट्सला किती किंमत आहे हे माहित आहे या दीप ज्योती रायडर संघाला. आणि फलंदाज बाद झाल्यानंतर आनंद साजरा केलाय. मात्र इथे या सामन्यात कमबॅक करतील का? 3ऱ्या क्रमांकावर येतोय फलंदाज यावेळेस स्वामी बनवडे. यावेळेस आपण पाहू शकता हा चेंडू फुलटॉस आहे. चेंडू येतो यावेळेस शॉर्ट फायलिंगच्या दिशेने. 1 धाव इथे पूर्ण डायरेक्ट हिट इथे दिलं होतं. मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये. पंच लेग बायचा इशारा करतायत. धाव संख्या धावफलकावर पाहतो आपण 32 धावा. गरज आहे तर मात्र 25 धावांची. 10 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची गरज है. लहरों से डर कर नौका पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जिंदगी जीना आसान नहीं होता. बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक न पड़े चोट हथौड़े की तब तक पत्थर भगवान नहीं होता. जबरदस्त सामना रंगतोय. 25 धावांची गरज आहे. हा चेंडू हवेत आहे. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद. जबरदस्त रंगात बघा कमबॅक केलाय या ठिकाणी दीप ज्योती रायडर्स संघाने. पहिल्या 3 षटकामध्ये या सामन्यावरची पकड मजबूत केली होती या SK वॉरियर्सने, या SKच्या योद्धांनी. मात्र सुनील केवणे सारखा मोहरा टिपला आणि त्यानंतर दबाव मात्र प्रचंड मानसिक दडपण निर्माण झालंय यावेळेस SK वॉरियर्सवर. मात्र या दबावातून कोण बाहेर काढेल? कोणता फलंदाज इथे जबाबदारी स्वीकारेल? कोणता फलंदाज धाडस दाखवेल? यावेळेस स्ट्राईकला फलंदाज नरेश शेंडे. हा चेंडू ऑन साइड कार्पेटच्या माध्यमातून चेंडू गेला मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. 2ऱ्या धावेसाठी दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. फलंदाज बाद. दबावाखाली चुका होत आहेत. या चुका पराभूताला निश्चित पराजित होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतील. फलंदाज नवीन बाद होतोय. नवीनच्या जागेवर येतोय फलंदाज शुभम राणे. 2ऱ्या बाजूला पाहतोय फलंदाज नरेश शेंडे अजूनही खेळपट्टीवर. मात्र शेंडे मध्ये क्षमता आहे कारण शेंडेने बऱ्याच ठिकाणी झेंडे गाडलेले आहेत. मात्र शेंडे इथे या सामन्यातून यावेळेस कॉटन बॉलची संधी होती, मिस केली आहे. चेंडू हाताला लागून डायव्हर्ट होतो. चेंडू जातो वाडीस लॉंग ऑन रिझन मध्ये. या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण होत आहेत.
दोन्ही बाजूला अजूनही दबाव आहे, अजूनही सामना बॅलन्स आहे. या सामन्यातलं सस्पेन्स कायम आहे, या सामन्यातलं रहस्य कायम आहे. हे रहस्य उलगडेल कोण, कोणता संघ पोहोचेल अंतिम फेरीमध्ये, कोणता संघ फायनल मध्ये पोहोचेल, मेगा फायनल मध्ये पोहोचेल, या प्रश्नांची उत्तरं अजूनही इथे जर पाहिली तर उपस्थित आहेत. हा चेंडू हवेतून स्ट्रेट ड्राइव्ह केलाय, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. याच्यासाठी श्री अनिल गायकवाड यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. विलास सारंगा यांच्यासाठी श्री अनिल गायकवाड यांच्याकडून धन्यवाद. जबरदस्त फटका शुभम राणेच्या बॅट मधून फटका. धावसंख्या धावपळकर 41, 16 धावांची अजूनही गरज आहे, अजूनही 16 धावा हव्यात. बघा इथे अजूनही मैदानावरती रोमांच पाहायला मिळतोय. पैसा वसूल हा सामना, चित्त थरारक हा सामना, हाय व्होल्टेज हा मुकाबला. प्रेक्षकांचं लक्ष लागलंय, प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलंय, प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्नांची उत्तर निश्चितच अनुत्तरित आहेत. मात्र उत्तर कोण देईल या प्रश्नाला, उत्तर कोण देईल, कोणता फलंदाज इथे चांगली खेळी करेल. मात्र इथे अजूनही या सामन्यात जर पाहिलं तर सस्पेन्स कायम आहे. प्रेक्षक मात्र चर्चा करतायत, प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा सामना, प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवणारा सामना, जबरदस्त सामना आपण पाहतोय. SK वॉरियर्स वर्सेस दीप ज्योती रायडर्स, बंटी कुडके वर्सेस वीरेंद्र झवेर या सामना, सुनील केवणे वर्सेस महेंद्र ठाणगे, विनायक गोरे वर्सेस तेजस राऊत, गिरीश केवणे वर्सेस वैभव चतुरे. ही लढत मैदानावरती आपण पाहताय. काटेकी टक्कर, अस्तित्वाची लढाई. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 41 धावा आणि गरज आहे ती 16. सामना सुरू करायचा आहे, 16 धावांची गरज आहे आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. हा तेजस राऊत वर जबाबदारी सोपवली यावेळेस. तोच तेजस राऊत आहे ज्याने जबरदस्त टक्कर दिली होती मगाशी प्रभुयुवा प्रतिष्ठान संघाविरुद्ध, आणि तोच गोलंदाज या ठिकाणी वापरलाय. मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, विजयाचा हिरो. 6 चेंडू 16 धावा मैदानावरती समीकरण आहे आणि 6 चेंडू मध्ये 16 धावा होतील का, की हा गोलंदाज पुन्हा एकदा या मैदानावरती चमकदार कामगिरी करेल. सुनील बानोडे साहेब यांच्याकडनं विलास सारंगाला 100 रुपयाचं पारितोषिक. 6 चेंडू 16 धावा आणि अशा परिस्थितीत यावेळेस दीप ज्योती रायडरच्या संघ नायकाने चेंडू सोपवलाय या तेजसच्या हातामध्ये. या तेजसने नेहमीच जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडलाय तेव्हा तेव्हा संघाला अडचणीतून बाहेर काढल्या तेजस राऊतने, आणि चेंडू सोपवलाय तेजसच्या हातामध्ये. चेंडू नाही सोपवलाय, या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. 6 चेंडू 16 धावा, एखादा मोठा फटका या सामन्याचं चित्र बदलेल. जर इथे गडी बाद झाला तर पूर्णपणे दबाव पुन्हा एकदा SK वॉरियर्स वर. 6 चेंडू 16 धावा, यावेळेस चेंडू कॉट बिहाइंडचं स्ट्रॉंग अपील. पंच मात्र भीष्मासारखे ठाम, ज्याने अनेक ऊन पावसाळे पाहिल्यात, भरपूर क्रिकेट खेळल्यात, भरपूर स्पर्धांमध्ये जबरदस्त अशी पंचगिरी केलेली आहेत. फिरोज खान सर वर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. अनुभव ठासून ठासून भरलाय फिरोज खान सरांमध्ये, आणि निश्चितच असल्या अपीलला ते भीक घालणार नाही, दबावाला बळी पडणार नाही. निर्धाव चेंडू, 5 चेंडू 16 धावा. हा चेंडू हवेत आहे, बराच वेळ गोलंदाज जज करतोय आणि हा झेल या ठिकाणी सोडलाय, आणि या 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये पूर्ण होत आहेत. मात्र वेळ बदलतोय, काळ बदलतोय, मैदानावरचं समीकरण बदलतंय.
4 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण यावेळेस नरेश शेंडे. निश्चितच या शेंडेमध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, अनुभव आहे. त्या गुणवत्तेला न्याय द्यावा लागेल, ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, कारण 4 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. हा चेंडू हवेतून A1 क्वालिटीचा ISI मार्क, हॉलमार्क फटका. बघा ज्या प्रकारे या खेळाडूची प्रशंसा केली, या प्रशंसेला सार्थ ठरवलंय आणि षटकार लगावलाय. या षटकाराने या सामन्यामध्ये संजीवनी प्रदान केली आहे. हा षटकार आत्मविश्वास देऊन जाईल नरेश शेंडेला. तर मात्र समीकरण आहे, येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. जे स्वप्न दाखवले या नरेश शेंडेने विजयाचं आपल्या संघाला, SK वॉरियर्सला, ते स्वप्न तो पूर्ण करेल का? की हा गोलंदाज तेजस राऊत इथे कमबॅक करून इथे चांगली गोलंदाजी करेल ना आपल्या संघाला इथे विजय मिळून देईल? अनेक प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होत आहेत. 3 चेंडू 8 धावा. स्ट्राईकला नरेश शेंडे ज्याने षटकार लगावलाय, जबरदस्त फटका. पुन्हा एकदा अपेक्षा असणार आहे या नरेश शेंडेकडनं. हा चेंडू वन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईन मध्ये येत नाहीये, चेंडूला व्यवस्थित मिडल करू शकले नाहीये. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ता मात्र पुन्हा एकदा रोमांच. 2 चेंडू 8 धावा. मैदानावरती समीकरण आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, टाळ्या होऊन जाऊ दे या सामन्यासाठी. जोर दडावला पाहिजे दोन्ही संघासाठी. जेव्हा जेव्हा 2 मोठे संघ दर्जेदार क्रिकेट खेळतायत तेव्हा तेव्हा क्रिकेट मधला रोमांच पाहायला मिळतोय, क्रिकेट मधला थरार पाहायला मिळतोय. आणि हा थरार, हा रोमांच, ही चुरस या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा तेजस राऊत ओव्हर द विकेट. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेची गरज आहे आणि या 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. आता मात्र एका षटकाराची गरज आहे. 1 चेंडू 6 धावा. बघा प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढते. मात्र जर कुणी हृदयविकाराचा पेशंट असेल त्याला विनंती आहे, आपण हा सामना बघू नका, कारण हा सामना जर पाहिला तर निश्चितच 1 चेंडू 6 धावा. नरेश शेंडेच्या खांद्यावरती जबाबदारी, तेजसच्या खांद्यावरती जबाबदारी. जो खेळाडू सामना जिंकून देईल तो हिरो ठरेल सामन्याचा. 1 चेंडू 6 धावा. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला. आता मात्र या सामन्यातलं रहस्य उलगडलंय. हा सामना जिंकलाय दीप ज्योती रायडर्स संघाने आणि अंतिम फेरीमध्ये जागा बनवली आहे या संघाने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मात्र प्रेक्षकांना विनंती करेन, पुन्हा एकदा टाळून जाऊ द्या 2 संघासाठी. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त थरार या मैदानावरती या 2 संघांनी इथे दाखवलंय. देजा मास्टर थांबायचं जरा. कमिटी मेंबर्स, सर्व कमिटी मेंबर्सना एक विनंती आहे की समालोचन कक्षासमोर जेवढे पण प्रेक्षक आहेत त्यांना कृपया बाजूला करायचंय. आणि सर्व प्रेक्षकांना आमच्या कमिटीची एक विनंती आहे की प्रेक्षक नसतील तर या स्पर्धेला मजा नाहीये. परंतु जर समालोचन कक्षासमोर एवढी गर्दी असेल तर समालोचन कक्षासमोर ज्या वेळेस आमचा हा बक्षीस समारंभ होईल त्यावेळेस व सत्कार सोहळा होईल त्याला सुद्धा मजा नाही येणार. त्याच्यासाठी कृपया करून सर्वांनी समालोचन कक्षासमोरून बाजूला व्हायचे, आम्हाला सहकार्य करायचे. सर्वांना आमच्या कमिटीची कलकलीची विनंती आहे, आम्हाला तुम्हाला बाहेर काढायला लावू नका, स्वतःहूनच बाहेर व्हा. कृपया करून सहकार्य करा. खूप गर्दी झाली आहे. धन्यवाद. प्रेक्षकांना विनंती. बघा निश्चितच प्रेक्षक तुम्ही खूप भरपूर संख्येने इथे आलाय, तुमचं मी मनापासून स्वागत करतोय. मात्र आपण थोडंसं सहकार्य दाखवायचं या ठिकाणी.
आपल्याकडनं आम्ही सहकार्याची अपेक्षा करतोय. जी नैतिक जबाबदारी तुमच्यावरती जबाबदारी पाहा मित्रांनो. फक्त आत कोणी येऊ नका. हा सामना पहा, ही स्पर्धा आपल्यासाठी आहे, ही VPL आपल्यासाठी आहे, ही आपल्यासाठी या ठिकाणी आयोजित केलेली गेली आहे आणि क्रिकेटचा हा महासंग्राम या ठिकाणी सुरू आहे आपल्यासाठी. फक्त सहकार्य दाखवा, जास्त गर्दी करू नका समोर. आपण गर्दी कराल तर या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन होत नाही. आम्हाला खूप आवाज येतोय आणि त्यामुळे समालोचन करण्यासाठी इथे निश्चित त्रास होतोय. प्लीज सहकार्य करा, कॉपरेट करा आम्हाला. मॅन ऑफ द मॅच विजयाचा हिरो, नायक, शिल्पकार, जबरदस्त फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे रोहन जाधव. दीप ज्योती रायडर्स संघाचा 12 चेंडूत 33 धावांची खेळी केलेली आहे. जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे या रोहनने आणि त्याचबरोबर 2 षटका हाताळली, 18 धावा दिल्यात, 1 गडी बाद केलाय. टाळ्या होऊन जाऊ द्या. रोहन जाधव मॅन ऑफ द मॅच. अंतिम फेरीमध्ये जागा बनवली आहे दीप ज्योती रायडर्स संघाने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. दरम्यान आदरणीय दिनेश राऊत साहेब यांच्याकडनं तेजस राऊतने जो सामना जिंकून दिलाय या ठिकाणी या तेजसला 4000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेले आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या. तेजस राऊत यायचं या ठिकाणी. किरण मेडेकर. विनंती करतो आदरणीय सुधीर गावडे सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच रोहन जाधव याला मिळालेली आहे. मी आदरणीय श्री प्रसादजी परब साहेबांना विनंती करेन की त्यांनी सामनावीराची ट्रॉफी द्यावी. त्याचबरोबर अविनाश केवळे यांनी पंचम ब्युटीचा जो टी-शर्ट सामनावीरासाठी जाहीर केलाय, मी सुधीरजी गडव साहेबांना विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते द्यावा. सामना या ठिकाणी सुरू होतोय. पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी दशरथ पाटील, कॉमेडी का बेताज बादशाह, हास्य सम्राट, मॅन फ्रॉम करावे. हा सामना जिंकून दिल्याबद्दल तेजस राऊत या खेळाडूला दिनेश राऊत यांच्याकडून 4000चं रोख पारितोषिक. दरम्यान या स्पर्धेमधली दुसरी सेमीफायनल प्रेक्षकांना विनंती करतो कृपया सीमारेषे बाहेर गप्प बसा. जाणता राजा आणि छत्रपती वॉरियर्स. नाणेफेक जिंकले. पहिल्यांदा फलंदाजी जाणता राजा. लेफ्ट आर्म राऊंड फेकेल. पहिला चेंडू जबरदस्त मारा, अप्रतिम मारा, डॉट बॉल. दरम्यान लक्ष्मीकांत आणि प्रशांत आणि गोलंदाज आणि हा चेंडू पुन्हा धाव लेग बी पुढचा अपील केला होता. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. दरम्यान 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या बिनबाद 1. शांता राजा, लक्ष्मीकांत आणि प्रशांत. दरम्यान सचिन केवळे तयार. गोलंदाज वैकी पहिले षटक तयार बॉलिंग मार्कवर. आणि हा चेंडू पुन्हा ब्लॉकर मध्ये चेंडू खणून काढते. बघूया चेंडूकडे शॉट कव्वाला. दरम्यान 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या मुसंडी मध्ये बिनबाद 2 वर 2 रन. दुसरी सेमीफायनल छत्रपती वॉरियर्स विपक्ष बनाम जाणता राजा. सादिक 11 संघाचे संघ मालक श्री सईद गाजी यांच्याकडनं लक्ष्मीकांत शेलार याच्यासाठी सुवर्ण सदी. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये आणि प्रत्येक चौकाराला 500 रुपये.
रोख पारितोषिक मिळेल लक्ष्मीकांत शेलारसाठी. 1000 आणि 500. षटकार आणि 500 चौकार. षटकारला 1000 आणि चौकारला 500. सादिक 11 संघाचे प्रोप्रायटर. आणि ह्याच्या मुलाला टॅप केला बघूया. चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला बघूया. चांगला फटका. संघाची धाव संख्या 3 वर. बिनबाद 3. पहिल्या सेमीफायनल मध्ये दीप ज्योती 4 वर. दीप ज्योती रायडर संघानं एसके वॉरियर संघाला पराभूत केलं. पुन्हा एकदा सादिक 11 संघाचे मालक सईद गाजी यांच्याकडनं उभेद या गोलंदाजाला प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. उभेद गाजीसाठी प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. धन्यवाद. धाव संख्या 4 वर. पहिलं षटक संपुष्टात बघूया. आणि संघाचा दुसरा गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरा षटक प्रगती पथावर नवीन गोलंदाज उबेद गाजी. उबेद गाजी तयार. शॉट थर्डमॅन. शॉट बॅकवर्स पहिले. आणि हा मुन्ना चेंडू लाभ केला बघूया. जबरदस्त टायमिंग. बांबू छाप फटका. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 6 10 वर. लक्ष्मीकांत शेलारच्या खात्यात 1000 रुपये जमा. धाव संख्या 10 वर. जबरदस्त फटका. अप्रतिम फटका. लावण्य सुंदर फटका. संघाची धाव संख्या बिनबाद 10 फॉर नन. धुंद फुंद बेधुंद मधो सुरुवात बघूया. दुसरी सेमीफायनल उपांत्य फेरी. दरम्यान प्रमोद शेख खंडागळे अतिशय दिलदार व्यक्तिमत्व. कारण याने हंपायला 1000 रुपये आणि आम्हाला 500 रुपये. धन्यवाद दादा. मंडळ आभारी आहे. कारण खिशात हात घालायला पाहिजे. त्याच्याशिवाय दादा मजा नाही. आणि ह्याच्याने मुलांना लॉप केला आता बघूया. लॉंगॉपला आणि अशा प्रकारे फलंदाज वाजवतो. डीजे थांबा जरा. हे भोंगे वाजवतात ना दादा. दरम्यान पहिला गडी गाड्यात पहिली लागलेली अवदस 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड. पहिलं लपड. पहिलं झेंगट पाठीमाग. पहिली विकेट भुई सपाट. पहिला मुतखडा बाजूला. पहिला लागलेला रोग व्याधी पीडा विकार. पहिली बिमारी. पहिलं दुखणं पाठीमाग. गठडी वळली गेली. गाशा गुंडाळला गेला. बाजार उठवला गेला. जाईये आयोडेक्स मलिये. पहिली विकेट गोपचे में. पहिल्या विकेटचं एन्काउंटर. प्रथम विकेट स्वाहा. धाव संख्या 1/10 वर. 10 फॉर 1. दरम्यान प्रमोद शेठ खंडागळे बघूया. अंपायरला 1000 आणि 500. नाही झालं तर परत 1000. सर्व स्पर्धकांनी घातलेले टी शर्ट ज्यांनी छापलेत ते जतीन स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर श्री उदय आहिर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं कमिटीतर्फे स्वागत आहे. धन्यवाद. दरम्यान चेंडू के शॉट फाइनल बघूया. इस गेंद को मारना चाहते थे वाशी में लेकिन गेंद गई काशी में. जखम मांडीला इलाज शेंडीला. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या मुसंडे माते. धाव संख्या फैलावली. धाव संख्या रुंदावली. धाव संख्या ताट झाली 11 वर. 1-1-1. अतिशय चांगलं क्रिकेट बघूया. जबरदस्त प्रतिसाद या स्पर्धेसाठी. क्रिकेटची पंढरी. क्रिकेटचा कुंभमेळा. क्रिकेटची सुनामी. क्रिकेटचा सर्जिकल स्ट्राईक. राईट महोदय विकेट. आणि ह्याच्या पुन्हा दादा थांबा जरा बघूया. ती विकेट गेलेली आहे. त्याने आग लावली. तुम्ही रॉकेलचा डबा नेऊ नका. नाही तर साला दुसऱ्याचा बंगला पाहून आपल्या झोपडीला आग लावायची.
11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था दुसरी सेमीफायनल दुसरा कलगी दोरा धुमत चक्री चकमक जुगलबंदी आत्ताशबाजी हमरी तुमरी रश्शिखेच दोन टोळक्यामध्ये घमासान धुमशान. राईट आर्म होते विकेट. आणि हा चेंडू पुन्हा चेंडू जबरदस्त चेंडू अप्रतिम मारा आणि एसके वॉरियर्स आणि जाणता राजांचा कुर्म गती संत गती कासव चाप कछुआ चाप गोगलगाईच्या अवलादीचा खेळ. कारण पॉवर प्लेचा फायदा नाही उचलत. धाव संख्या फक्त 11. राईट आर्म होते विकेट तयार. दुसरा गोलंदाज आणि हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. स्वैर मारा आणि अशा प्रकारे पंचांचा मात्र साला समजत नाही शेवटपर्यंत पंच काय करतील. पंच योगेश इंद्रेकर. साहेब नमस्कार धन्यवाद दादा. नाही दादा आमचं लक्ष जे देतील त्यांच्यावर असते पहिलं. आता सगळीकडे तुम्ही कुठे जा बारमध्ये गेला तरी टिप देतील पहिली. आता आम्ही एका ठिकाणी गेलो होतो कॉमेंट्रीसाठी टुर्नामेंटसाठी पैसे मागायला. साला मोबाईल काढला हे बा एवढे बँकेचं एवढं कर्ज आहे म्हणतो. राग म्हणू नका दादा निव्वळ मनोरंजन आहे. कारण क्रिकेट हा भिकमाग्या धंदा आहे. तुम्हाला पहिलेच सांगतोय कारण याच्याने पोट भरत नाही. हॅलो. तर या दरम्यान एक सूचना करतोय की या VPL मध्ये ज्याने 3 चेंडूवरती 3 षटकार मारले असा फलंदाज होता कानोर संघाचा अक्षय देशमुख, ज्याने 3 चेंडूवरती 3 षटकार मारले. अतिशय चांगली कामगिरी केली होती. त्याबद्दल सारंगा किंगचे संघ मालक यांच्याकडून त्याला एक बॅट या ठिकाणी भेटवस्तू म्हणून देण्यात आली आहे. तर कृपया अक्षयला विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या आणि आपल्याला जी सारंगा किंगचे मालक यांच्याकडून जी बॅट दिली आहे ती आपण या ठिकाणी स्वीकारायची आहे. अक्षय या मंचावरती आपलं स्वागत आहे. धन्यवाद दादा. आणि संघाची धाव संख्या झाली 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. दरम्यान डान्सर कुठे आहेत दादा? नाचा मोबाईल हरवला का? आणि आमचे डान्सर आहेत उत्तम डान्सर आहेत बघूया ज्याला आम्ही नाचा म्हणतो. त्यांचा मोबाईल हरवलाय म्हणजे त्यांची जण शुद्ध नाही बघा एवढे नतमय होते. आणि कोणाला जर अपघातले दादा सर्वांचं ठेव पण यांचं ठेवू नका. कलाकार असतो फार एक असतो त्यांचा तलतराट शाप लागतो. हा ठेवायचं नाही दादा नरकामध्ये जाणार मोक्षाला जाणार नाही. दादा पॅन बघा साली देवानंद सारखी पॅन घातली बघा कशी. ढोंगणाचे ताडगोले झाले छातीची पत्रावळ झाली तरी डान्स भारी आहे. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. आणि संघाच्या वतीने तिसरा षटक प्रगती पदार बॉलिंग मार्फत तयार. गोलंदाजच्या भोवल्यावर रॅम्पवर उंबरठ्यावर तयार. 12 चेंडू 11 धावा. 11 फॉर द लॉस. आणि पहिला चेंडू बघूया जबरदस्त मारा अप्रतिम मारा डॉट बॉल निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थगित स्थिमित कोणती स्तंभित शांत स्थिर स्तब्ध अविचल. धाव संख्या रोडावडी धावाला खील आला अडतला अटकाव मज्जाव. धाव संख्या 11 वर. 2 षटक 11 धाव म्हणजे प्रति षटकामध्ये 5.5 धावांचं टार्गेट. तरी दादा आमचा संकष्टी उपास आहे म्हणून आमच्या मुखातून अजून पाहिजे तसं निघत नाही. लेफ्ट आर्म राऊंड द पुन्हा एकदा दमदार फटका बघूया. चेंडू अक्रॉस लाईन खेळतो व्हाईडिश मिड विकेटला. दरम्यान 2 धाव मिळतील. संघाची धाव संख्या मुसंडी मध्ये. धाव संख्या फैलावली 2 धावेने. धाव संख्या ताट झाली. धाव संख्या फुगली. धाव संख्या सुचली 13 वर. अतिशय चांगलं क्रिकेट चांगलं आयोजन. आणि हा मुन्नेदा दमदार फटका जबरदस्त ऑफ ड्राईव्ह बघूया. चेंडू गेला लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय. चेंडू पुश केला चेंडू टॅप केला चेंडू बदलला चेंडू रेमटवलाय. 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या वृद्धिंग होते. संघाची धाव संख्या 14 वर. दादा बाजूला हवा दादा. VPL कमिटी दादा नुसते इथं शायनिंग मारू नका तिकडे सांभाळा. दादा शायनिंग मारायचा बघा कसं आहे. बायकोची डिलिव्हरी झाली तरी नाक्यावर बॅनर लावणार.
काय साला गरज आहे? एका खोलीत 20-20 भये झोपतील पण 2 मराठी माणसं एकत्र राहणार नाहीत. राईट आर्म होते विकेट तयार. बॉलिंग मार्कर. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा, क्रिकेटची पंढरी. राईट आर्म होते विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि हा चेंडू पुन्हा एकदा फ्लिक करते बघूया. चेंडूकडे शॉर्ट फाईन निघाला. प्रेक्षक मात्र जबरदस्त उदंड प्रतिसाद या स्पर्धेला. बघूया प्रेक्षकांना आभार मानायला पाहिजे. कारण जर वक्ता जर चांगला असला पण श्रोते नसतील तर फायदा नाही. दरम्यान आमचे दानशूर व्यक्तिमत्व प्रमोद शेठ खंडागळे, योगेश इंद्रेकर दोघांना दिले. ते दोघांना वाटून आहे तसं सांगा आम्हाला, नाही तर साला आम्हाला एका नाही दुसरा आम्हाला मागाचा. एक तर साला नोटाबंदी, त्याच्यात आमचा धंदा बसला, डबघायला धंदा आला. नोटा कोणी काढत नाही, साला पैशाची टंचाई आहे. जुन्या नोटा चालत नाही ना आता. पहिले विचारणं साला एवढे दिवस काय झोपला होतास का? धाव संख्या फक्त 16 आहे. 50 वेळा विचारू नका. तुम्ही तुमचं बघा, तुमचं ठेवा झाकून आणि आमचं बघा वाकून. काय होणार नाही दादा, 17,000 मिळतील. धाव संख्या 16. 18 चेंडू आणि 16 धावा, अतिशय कमी. जुजबी वाजवी मामूली किफाशी नगण्य किमान माफक धाव संख्या. बघूया चौकाचा चौथा गोलंदाज छत्रपती वॉरियर्स आणि जाणता राजे, 2 बलाढ्य संघ. अव्वल संघ गब्बर संघ, बलाढ्य बलिष्ठ बलशाली ताकदवर संघामध्ये हाय व्होल्टेज मुकाबला. साहेब मी उभा राहू का? आणि ह्या चेहरा बघूया. आणि अशा प्रकारे भोंगेवाले गप्प बसा. भोंगेवाले दादा मगाशी चांगले खेळले आता का 90 मारून आले काय? अतिशय खराब फटका, अवसंग गतकी, विश्वास गतकी, विघ्न शिंपंतोज फटका, गांडू फटका, बायल्या फटका, बायकोल्या फटका, लंडोरा फटका. फलंदाज बाद. गठडी वळली गेली, गाशा गुंडाळला गेला, बासनात गुंडाळला गेला, तळी उचलली गेली. दरम्यान नवीन फलंदाज सोमनाथ. त्याला असं वाटलं तर चांगले खेळते पण साला गाव भरले मामाचा कोण नाही कामाचा. धावा फक्त 16. अतिशय दयनीय अवस्था. उडालेले तारांबल, हबेल अंडी, घाबर गुंडी, घसर गुंडी, फटाफटी, रेवडी, किल्ली, टर, भंबेरी, बोज, वारा, फज्जा, गालन, त्रेदा, दरपेट, सशे होलपर ज्याला म्हणतात, मुस्कट धाबी. अतिशय वाईट स्थिती, दयनीय अवस्था, भग्नावस्था, नग्नावस्था. पुन्हा एकदा तयार. तिसरं षटक बॉलिंग मार्कवर. धाव संख्या 16 वर. 2 बाद 16. खराब सुरुवात, उद्वेगजनक, खेदजनक, वैफल्यजनक, चिंताजनक, डळमळीत, खरमळीत, विकृत, विक्षिप्त सुरुवात. बघूया नवीन फलंदाज सोमनाथ पेठे. नवीन फलंदाज बघूया कसा काय खेळतोय. बघूया संघाची स्थिती दयनीय आहे. बघूया फक्त धावा 16 आहेत आणि प्रतिस्पर्धी संघ हा जबरदस्त आहे. बघूया छत्रपती वॉरियर्स. राईट आर्म होते विकेट तयार. आणि हा अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा फलंदाज चकला होता. बघूया जोरदार अपेल आणि फलंदाज नाबाद. बाद झाला का? कोणतं देन नाही. दरम्यान नवीन फलंदाज बघूया जातोय तो जाणता राजा संघाचा विलास खाडे. तगडा फलंदाज, रंगडा फलंदाज. डान्सर कुठे गेले?
नाही तुम्ही त्यांना पैसे देत नाही ना म्हणून ते नाराज झाले. गेल्या वर्षी दिले होते, गेल्या वर्षी नोटाबंदी नव्हती. मोदी साहेबांनी सर्वांची पंचायत करून ठेवली. पुन्हा तयार, जबरदस्त मारा, अप्रतिम मारा, टिचून मारा, भेदक मारा, बेबंद मारा, बुलंद मारा, जालिम जलाल. पुन्हा हा चेंडू बघूया, लाभ केला बघूया. आणि हा अप्रतिम षटकार, वज्र टोळा, भीम टोळा, अस्मानी टोळा, माथाडी फटका, जबरदस्त ताकद, आक्रमण प्रहार केला बघूया. संघाची धाव संख्या 22, 22. ह्यूज 6, मॅशिव 6. वांगणी प्रीमियर लीग. डीजे ऑपरेटर प्लीज स्टार्ट इट. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. आणि आनंद शिंदे, प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र बघूया. एक जबरदस्त संगीत. डावखरा फलंदाज. आणि हा पुन्हा एकदा चेंडू चकून गेला बघूया. जबरदस्त चेंडू, पुन्हा एकदा चेंडू गेला, शॉट थंडमानला आणि फलंदाज बाद. यस, लेग बी बोर. पायचित अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, एक जबरदस्त निर्णय बघूया पंचांचा. नवीन फलंदाज जाईल बघूया. नरसिंग देशमुख, नाव जाम भारी आहे. राहिलेल्या मधलं शेपूट बघूया. मागच्या बाकावर बसणारे विद्यार्थी कसे काय खेळताय बघूया. संघाची धाव संख्या 22, 4 बाद 22, 22 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. त्याचा फायनल उद्या आहे का आज आहे? नाही मग असं हळूहळू चालले म्हणजे. आणि ह्याच्या पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू होता बघूया. चेंडू गेलाय, एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 23 वर, 4 बाद 23, 23 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. दुसरी सेमीफायनल, दुसरी उपांत्य फेरी या स्पर्धेमधील प्रतियोगितेमधील अतिशय तगडी प्रतियोगिता. क्रिकेट कान, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची सुनामी. जबरदस्त मैदान, अत्याधुनिक सुसज्ज अद्ययावत मैदान. पुन्हा एकदा तयार, पुढचा चेंडू. आणि हा पुन्हा चेंडू लाभ केला बघा. चेंडू हवेमध्ये अशा प्रकारे शेफ फटका होता बघूया. 2 धाव मिळतील. सहजगत्या संघाची धाव संख्या 25, 25. आणि षटक क्रमांक 4 समाप्त बघूया. धाव संख्या 24 चेंडू आणि 24 धाव म्हणजे प्रत्येक षटकामागे 6 धावांचा टार्गेट. आणि संघाचा शेवटचा गोलंदाज, संघाच्या वतीने शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल षटक 6 बॉल टू गो. हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. धाव संख्या 4 बाद 24, 24 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 20 बॉल्स. धाव संख्या 25. पाव शतक. जाणता राजाने छत्रपती वॉरियर्स, 2 बलाढ्य संघ या स्पर्धेमधील अव्वल संघामध्ये एक जबरदस्त कशमकश. आणि गोलंदाज दीपक कडव. तयार, बॉलिंग मार्ग, प्रस्थान, प्रयाण, कोच, गमन, मार्गस्थ, रवाना, मार्गक्रमण, संक्रमण. संघाच्या वतीनं 5वं षटक. पहिला चेंडू बॉलिंग मार्ग दीपक कडव यांच्या पठडीमधला. लाजवाब टुर्नामेंट्स या स्पर्धेतील या परिसरातील पंचक्रोशीतील वांगणी प्रीमियर लीग 2017 वर्ष दुसरे.
आणि दीपक को तयार ठेवा. जरा लवकर करा योगेश इंद्रेकर फिरोज खान. जरा वॉर्निंग दे त्याला आणि याच्यानंतर तुम्ही टायमिंग लावा. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पुल केला बघूया चेंडू आणि अप्रतिम फटका स्क्वेअर आणि मिडविक मध्ये गॅप झाली. शॉर्ट पिच चेंडू अक्कोट डाब्याला बॅकफुटला गेला. अप्रतिम फटका लावण्य सुंदर गोंडस फटका. संघाची धाव संख्या 29-29. मिस्टर डीजे वाले धाव संख्या 29. एक तर हरिभक्त पराण वगैरे दिसत नाही कोणी म्हणजे जगदीश पाटील आमच्या डोंबिवलीमध्ये भरपूर. आणि जबरदस्त रनिंग बिनिंग चोरटी धाव. धाव संख्या 32. 32. 4-32. पहिली सेमीफायनलचा सामना रंगला होता. दीप ज्योती रायडर्स आणि एसके वॉरियर्स संघाचा पाडाव केला आणि स्पर्धेमधून त्यांचं आव्हान संपुष्टात आणलं बघूया. आणि दीप ज्योती रायडर्स अंतिम फेरीमध्ये दाखल झालेले आहे. त्याच्यानंतर दुसरी सेमीफायनल जाणता राजा छत्रपती वॉरियर्स संघाला नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण आणि प्रतिस्पर्धी संघाला जास्तीत जास्त धाव रोखले बघूया. दीपक कडव तयार आणि हा पुन्हा आउटसाइड ऑफ मध्ये 11 लाईन केलं बघूया. चेंडू गेलाय आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. याचं क्षेत्ररक्षण म्हणजे विद्याबालांचा दर्टी पिक्चर. 2 धावांवर संघाची धाव संख्या 34. खराब क्षेत्ररक्षण ज्याला म्हणता येईल 34. एसके वॉरियर्स छत्रपती वॉरियर्स संघाचा जबरदस्त मारा. टिचून मारा, जालिम जलाल विषारी मारा, विखारी मारा, पाशवी मारा, पिसाड मारा. प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा दादा रायना महोदय पैकी 15 क्रॉस करतोय. फ्रंटपुटला आला बघूया. मारायचा तर जोरकर चेंडू शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल होतोय बघूया. फक्त एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 35. 4-35. अतिशय कमी धाव संख्या. शेवटी कधी कधी लो स्कोर हाय व्होल्टेज मुकाबले होऊ शकतात बघूया. प्रतिस्पर्धी संघ कसा मारे करतो याच्यावर उत्तर घोडामाडे अंदावाल. अटीतटीचा सामना पैसा वसूल मॅच प्रेक्षणीय सामना दुसरी सेमीफायनल या स्पर्धेमधील आणि हमनेदा लॉप केला चेंडू बघूया आणि चेंडू लंगाफला आणि उत्तम झेल घेतला बघूया. आणि अशा प्रकारे 5वा फलंदाज बाद.
हॅलो, तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. सामन्याकडे घेऊन चालतोय. या ठिकाणी आपण दुसरा सेमीफायनलचा सामना बघतोय. कारण छत्रपती वॉरियर संघाने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे पहिल्या सत्रामध्ये. आणि पहिला चेंडू लॉफ्ट आणि एका हाताने जेल टिपलाय. स्पेक्टाक्युलर कॅच पहिल्या घडीगारात. ले गई दिल मेरा मंजली, ले गई दिल मेरा मंजली. मात्र दीपक याचा विचार केला. ज्या वेळेस फलंदाजीसाठी आला होता, उतरला होता, त्यावेळेस मात्र स्मित असे त्याच्या चेहऱ्यावरती होता. मात्र बाद झाल्यानंतर बघू शकता आपण थोडस नाराज झालाय, नर्वस झालाय. कारण त्याचा झेल अप्रतिम टिपलाय. एका हाताने स्पेक्टाक्युलर कॅच पकडले त्या ठिकाणी संदेश राऊत याने. दुसरा चेंडू, हा चेंडू जबरदस्त फटका, खराब क्षेत्ररक्षण. मात्र चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये जातोय. चेंडूला चेंडू फेक केली जाते. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी होता. खातकुलं केलं जाते फलंदाज उबेद गाजे. एक मोठा फलंदाज या मैदानामध्ये ज्याने मागचा सामना जिंकून दिला होता तो मात्र उबेद काजे. तर लक्ष्मीकांत सेलार गोलंदाजाचा वापर केलाय. राऊंड विकेट आलाय गोलंदाज. हा चेंडू पुल्लन डिलिव्हरी, मात्र गॅप शोधू शकलं नाही. पुन्हा एकदा 1 धाव आली आहे. कमी धावसंख्येचा सामना बघतोय. फक्त 36 धावांची गरज असणार आहे. 30 चेंडूवरती 36 धावांची गरज होती. मात्र यावेळेस चेंडू फेकले गेले 3 आणि धावा आल्या 3. मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण फलंदाज मोठे होते जाणता राजा संघाचे, मात्र यशस्वी ठरले नाही आहेत. हा चेंडू मिड विकेटला 3 क्षेत्ररक्षक. चेंडूवरती निश्चितच 2 धावा योगदान लाभेल आणि या 2 धावा मात्र एकवटल्या जातात. पंकज कडार याच्याकडून अत्यंत चांगली रणनीती बघा. कमी धावसंख्येचा सामना, मात्र पहिला सामना आपण बघितला होता 43 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरला होता रवी पाटील टायगर संघ. मात्र त्या संघाला पराभूत केलं होतं SK वॉरियर संघाने. 43 धावांचा डिफेन्स झाला नव्हता. मात्र यावेळेस फक्त 36 धावा असणार आहेत. मात्र तो डिफेन्स केला जाईल का? हा चेंडू कोलवा टप्प्याचा, मिडांचा क्षेत्ररक्षक. मात्र तोपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव एकवटली जाते. बघा प्रत्येक चेंडूवरती रणनीती आखली जाते. प्रत्येक चेंडूला भेदून काढले जात आहे. मात्र एकेरी दुहेरी धावांना स्थान दिलं जात आहे. या ठिकाणी मात्र बघू शकता धावसंख्या झाली आहे 6 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना पॉवर सर्कलचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. चेंडू आणि बॅट यांचा संपर्क होत नाहीये. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. मात्र धावसंख्या धावफलकावरती झाली आहे. एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. यावेळेस मात्र छत्रपती वॉरियर संघाच्या डिझे. वेळेचं बंधन पाळावं लागेल कारण वेळ कुणासाठी थांबत नाहीये. मात्र जी निर्धारित वेळ दिली आहे 5 षटकं फेकण्यासाठी 25 मिनिटाचा अवधी दिला. आपण पूर्ण करा प्लीज. कारण जर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघितलं तर आपल्याला 50 षटकं ज्या वेळेस फेकायचे असतात तर प्रति षटक 5 मिनिटांमध्ये 1 षटक फेकायला पाहिजे. मात्र जो आपल्या भारताचा गोलंदाज आहे रवींद्र जडेजा तो फक्त 2.5 मिनिटांमध्ये 1 षटक फेकतोय. तर आपण घाई करायची आहे कारण वेळ नाही आहे. आज जर बघितलं तर अंतिम दिवस या स्पर्धेचा. मात्र अंतिम दिवसामध्ये पाहुण्यांची रेलचेल, त्याच्यानंतर सत्कार समारंभ, स्वागत समारंभ केलं जाईल. बक्षीस वितरण सोहळा आहे, प्रेझेंटेशन एरिया. मात्र आपण बराच वेळ जाईल तर तो वेळ जाता आपण थोडं लक्ष केंद्रित करा. तर VPL चे कमिटी मेंबर्स आपण सुद्धा थोडं लक्ष द्या या सामन्याकडे.
सामना सुरू करा आपण. एक षटक संपलाय. 6 धावा धावफलकावरती. तर येणारे 24 चेंडू आणि गरज असणार आहे ती 30 धावांची. पहिला चेंडू सरळ रेषेत केलात. नो मॅच टाइम देअर. दॅट्स 4 रन. वरती लागल्या त्या बघू शकता आपण. 10 धावा क्रिकेटमध्ये बरेच काही सांगून जातात, कारण ज्या गोलंदाजाने दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावरती एका धावामध्ये 10 फलंदाजांना बाद केला होता अनिल कुंबळे. त्याच्यानंतर ज्याने क्रिकेटवरती 21 वर्ष अधिराज्य गाजवणारा जगातील सर्वोत्तम खेळाडू सचिन रमेश तेंडुलकर याच्या जर्सीवरती 10चा नंबर होता. मात्र चेंडू गॅपशॉट सिलेक्शन. एक धाव एकवटली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा. गुड रनिंग. तर निश्चितच या ठिकाणी बघू शकता आदरणीय नरेंद्र शेठ शेलार साहेब, तुळजाभवानी यरगाड संघाचे संघ मालक यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम सर या मंचावरती. आणि आपलं स्थान ग्रहण करा. हा चेंडू लेग कीपरचा पेल पंचांनी उचलून धरलाय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. यावेळेस मात्र छत्रपती वॉरियर्स संघाला. बघा फलंदाज बाद झालाय. लेग बिपोर्टचा अपील ज्यावेळेस आपण करता त्यावेळेस मात्र पंच 3 गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतात. पहिली चेंडूची लाईन, दुसरी चेंडूची लेंथ आणि तिसरा चेंडूमध्ये हार्ट फॅक्टर किती आहे. या 3 गोष्टी जर तंतोतंत जुळत असतील तर पंच निश्चितच 5चा अपील उचलून धरलं होतं. पंचांनी बाद केलाय. मात्र दुसरा गडी बाद झालाय. 1 डाऊनचा फलंदाज पंकज कडाव बॅक टू द प्रवेलियन. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज येतोय बिग नेम. यावेळेस मात्र सचिन केवणे संघाचा संगण आहे. सेनापती संघाचा यावेळेस मात्र मैदानामध्ये आहे. मात्र चांगली फलंदाजी करू शकेल का. या मैदानावरती थोडासा दबाव असणार आहे त्याच्यावरती, कारण लो स्कोरचा सामना आहे. मात्र तरी सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता सर्वांचे लाडके. आणि जर बघितलं तर ज्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा या स्पर्धेमध्ये बक्षिसांचा वर्षाव केला. मात्र चौकार सन्माननीय बाळशेठ कांबरे यांचं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत मात्र या चौकाराशी केलं जात आहे फलंदाजांकडून. निश्चितच बघू शकता आपण बिग नेम या ठिकाणी फलंदाज संघाचा संगणक सचिन मारुती केवणे खेळण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस मैदानामध्ये आहे. तर दुसरीकडे सचिन रमेश तेंडुलकर यांचा स्टँड बघतोय. स्ट्रॉंग अपील केलाय. बघू शकता अपील. या अपीलामध्ये उत्साह जास्त. लालेने अपील उचलून धरलाय. मात्र 2 पंच डिस्कर्ष करतील, सल्ला मसलत करतील. त्यावेळेस मात्र निर्णयाची प्रतीक्षा अद्यापी असणार आहे. मात्र पंचांनी यावेळेस एकमत केलंय, एकमेकाचा सहाय्य घेतलाय आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. बिग 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 विकेट. DJ Harshal. DJ Harshal. ही नटून थटूनशी फॅशन करूनशी पोर चालली कॉलेजला. ही पोर चालली कॉलेजला. लाली लावते गो पोटाला. बॉयफ्रेंड सांगते जे आपण मंचावरती थोडं कमिटी इकडे या. तर आमचे कमिटी मेंबर्स बघा समोरच्या बिल्डिंग वरून या सामन्याचं क्षणचित्र टिपतात कॅमेऱ्यामध्ये. अत्यंत चांगली कल्पना आहे. एकमेव स्पर्धा आपण वांगणीमध्ये बघतोय. मोठी स्पर्धा. कारण स्पर्धेचं गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं आणि दुसरं वर्ष. मात्र जसजशी स्पर्धा पुढे सरकत जाईल तसतसं या स्पर्धेचा दर्जा काय असेल तो आपण विचार करू शकता. कारण शिस्त काय असते ती बघायला मिळतोय वांगणी प्रीमियर लीग मध्ये. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. यास लाल्या
16 धावा धावफलकावरती झाल्या. दुसरं षटक, या दुसऱ्या षटकामध्ये 2 गडी बाद झाल्यात. मात्र संघाचा संगणक पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने पुश करायचं होतं, ढकलायचं होतं, मात्र शॉर्ट टर्मेनचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. मात्र तोपर्यंत एक धाव एकवटली जातोय. यास निश्चितच मी मागाशी सुद्धा सांगितलं होतं की गरिबांचे वाले, गरिबांचे कैवारी सन्माननीय बाळाशेठ कांबरे यांच्याकडून पुन्हा एकदा अनाउन्समेंट आली आहे का जे फायनलला 2 संघ क्वालिफाय होतील, जे फायनल खेळतील खेळाडू त्यांच्यासाठी, दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी प्रत्येकासाठी टी शर्ट आलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा जरा बाळासाहेब कांबळे यांच्यासाठी. कारण बघा पुन्हा एकदा त्याने मनाचा मोठेपणा दाखवलाय आणि जेव्हा जेव्हा ते स्पर्धेमध्ये येतात तेव्हा तेव्हा मात्र काहीतरी धमाका करून जातात. हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. कारण गेल्या वर्षी सुद्धा आम्ही बघितलं होतं या विभागामधील सर्वात मोठी स्पर्धा आणि मानाची स्पर्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या स्पर्धेमध्ये सर्वांना खुश केलं होतं आणि सर्व कॉमेंटेटर, पंच, त्याच्यानंतर स्वयंसेवक असतील यांच्यासाठी सतत 8 दिवस त्यांनी जेवणाची व्यवस्था केली होती. असे आमचे बाळासाहेब कांबळे. तर 2 षटकं संपल्या. धावसंख्या धावफलकावरती झाले. बघतोय आपण या ठिकाणी 17 धावा लावल्या गेल्यात. 2 षटकामध्ये 17 धावा, 36 धावांची गरज असताना 17 धावा बघतोय आपण धावफलकावरती. तर अद्याप येणारे चेंडू 18 आणि गरज आहे ती 19 धावांची. येणारे 30 षटक कसे असतील पुन्हा एकदा जातोय विनोद पाटील यांच्याकडे. थँक्यू जगदीश पाटील. पुनश्च सहर्ष स्वागत करतोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं. सामना या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहतोय दुसरा उपांत्य फेरीचा सामना. लो स्कोरिंग मॅच पाहतोय. मात्र इथे निश्चितच जाणता राजा संघाने त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ या मैदानावरती केला नाही. त्यामुळे एक छोटीशी धावसंख्या ते उभी करू शकले. 18 चेंडूत 19 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा फलंदाजाच्या पदलालतेची परीक्षा घेणार हा चेंडू यावेळेस ऑन साइडला वळवला होता. 1 धाव या दरम्यानच्या काळात पूर्ण झाली आहे. धावसंख्या धावफलकावर 18 धावा. गरज होती 19 धावांची 18 चेंडू मध्ये. आता मात्र समीकरण बदलतंय. 17 धावांची गरज आहे येणाऱ्या 17 चेंडू मध्ये. 17 चेंडू 17 धावा. लक्ष्मीकांत शेलार उर्फ लाल्या त्याने जबरदस्त कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. मात्र तो लाल्या गोलंदाजी चांगली करेल का, आपल्या फलंदाजीतलं अपयश धुवून काढेल का. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केला. अतिशय चांगला फटका कार्पेटच्या माध्यमातून चेंडू येतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध. हा चेंडू उचलला गेलाय. तोपर्यंत दरम्यान 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 20 धावा. गरज आहे ती 15 21 धावा झाल्यात. आभास या ठिकाणी शॉर्ट आहे म्हणजे 1 धाव इथे कमी होणार. निश्चितच 20 धावा. पंच एकच रन आहे. नाही एकच रन आहे. 19 धावा धावफलकर पाहतोय आपण. 20 धावा झाल्या. पहिल्या 2 षटकात 17 धावा होत्या. या षटकात पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा येत आहेत. 19 धावा. तीन धावा आल्या. धावसंख्या धावफलकावर 20 आपण पाहतोय. गरज यावेळेस 16 धावांची. चेंडू शिल्लक आहे ते यावेळेस 10 चेंडू 16 चेंडू. प्लीज शांतता राखा प्लीज. हा चेंडू यावेळेस हवेतून लॉंग ऑन सीमाच्या बाहेर चेंडूला आत ढकललाय. बघूया या ठिकाणी कमिटी काय निर्णय घेते. आणि हा चेंडू सीमा पलीकडे 4 धावा.
या संघाने सचिन केवळच्या संघाने जबरदस्त कमबॅक केला आणि त्यानंतर आपण पाहताय या सेमी फायनल मध्ये यावेळेस अतिशय चांगली कामगिरी. 12 धावांची गरज आहे, फक्त 15 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा लक्ष्मीकांत, हा चेंडू हलक्या हाताने लॉफ्ट केला, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण गेल्यात. धावसंख्या 26, 10 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची मात्र थोडीशी निराशा झाली आहे. बघा या आधीचे तिन्ही सामने आपण रंगतदार पाहिले होते, मात्र हा सामना एकतर्फी एका बाजूला झुकलेला आहे. त्यामागचं कारण आहे जाणता राजा संघाने आपली फलंदाजी दाखवली नाही, आपली निश्चितच कामगिरी चांगली इथे त्यांची झाली नाही. त्यामुळेच आपण पाहतोय यावेळेस बीमर टाकला होता. पंच वाईटचा इशारा करतायत फिरोज खान सर. या 2 पंचांनी जबरदस्त कामगिरी केली सलग 6व्या दिवसामध्ये. फिरोज खान सर, योगेश शिंद्रेकर, मी प्रेक्षकांना विनंती करतोय या 2 पंचांसाठी प्लीज जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फिरोज खान आणि योगेश शिंद्रेकर, मॅन फ्रॉम अंबरनाथ योगेश शिंद्रेकर, त्याचबरोबर फिरोज खान सर, मॅन फ्रॉम कल्याण. हा चेंडू यावेळेस दिशा दिली आहे चेंडूला, चेंडूच्या गतीचा वापर केलाय. चेंडू जातो यावेळेस थर्ड मॅन सीमारेषे बाहेर. 4 धावा. थँक्यू. दशरथ पाटील यांनी इथे येताना आम्हाला प्रश्न केला होता की वांगणीमध्ये गर्दी असेल का. मला गर्दी पाहिजे, कारण दशरथ काका, दशरथ दादा जिथे गर्दी असतात तिथेच जातात आणि ही गर्दी त्यांनी बघितलेली आहे. हे दर्दी आहेत, या क्रिकेटचे दर्दी, त्यामुळे या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते आणि हीच VPL ची ओळख आहे. आणि दशरथ दादा मात्र इथे भारावून गेल्यात ही गर्दी पाहून. धावसंख्या धावफलकावर 31, 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी 12 चेंडू आणि 5 धावा. हॅलो, तर या ठिकाणी आपण बघू शकता यावेळेस सारंगा किंगचे संघमालक जयेश सारंगा याने जो VPL मध्ये ज्याने 3 चेंडूवरती 3 षटकार दाखवले होते तो अक्षय देशमुख कानोर संघाचा, त्या फलंदाजाला एक बॅट आणली आहे तर ते प्रदान करायचे. मी त्यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते जयेशाचा गौरव करा, त्याला ती बॅट सुपूर्द करा. आपण अक्षय देशमुख कानोर संघाचा तर निश्चितच कॅमेरामॅन आपण इकडे थोडा कॅमेरा फिरवा. या ठिकाणी बघा अत्यंत नेमका खेळाडू आहे, त्याने या स्पर्धेमध्ये 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले होते. कानोर संघाकडून खेळणारा फलंदाज अक्षय देशमुख. ओटू विनोद पाटील. थँक्यू. 5 धावांची गरज आहे, 12 चेंडू शिल्लक आहे. प्रेक्षक मात्र इथे निश्चितच जर पाहिलं तर या ठिकाणी शांततेने क्रिकेटचा आनंद घेत आहेत, कारण या सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रोमांच नाही. मात्र यावेळेस चेंडू शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावला होता. प्रेक्षकांची गर्दी आहेच, मात्र त्याचबरोबर डोंबिवलीमधून निश्चितच आमचे विजय काळन साहेब आलेले आहेत. डोंबिवलीतलं नामांकित दुकान ब्ल्यू स्टार जीन्स, त्याचे मालक आणि त्याचबरोबर या विभागात निश्चितच त्यांचे भाचे अविनाश केवणे यांचं देखील दुकान आहे. पंचक ब्युटिक आणि त्यांच्या माध्यमातून देखील टी शर्ट दिली जात आहे. डोंबिवलीत विजयदादा ही जबाबदारी स्वीकारत असतात. अनेक स्पर्धामध्ये खेळाडूंसाठी टी शर्ट दिले जाते ब्ल्यू स्टार जीन्सच्या माध्यमातून. ते विजयदादा या ठिकाणी उपस्थित आहेत.
आणि त्याचबरोबर त्यांचे भाचे या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला योगदान दिले जात आहे. डोंबिवलीत ब्लू स्टार जीन्स आणि वांगणीमध्ये पंचम ब्युटिक. धावसंख्या 32 आपण पाहतोय. 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. हा चेंडू अप्परकटच्या माध्यमातून हा विजयी फटका आणि हा सामना छत्रपती वॉरियर्स संघाने जिंकून अंतिम फेरीमध्ये जागा बनवली आहे. मैं और डराऊं और भाईगा मैं तो डंका बजाऊं. डॉन बजा डॉन को, डॉन बजा डॉन को. डरने वालों को मैं और डराऊं, डॉन भाई का मैं तो डंका बजाऊं. डॉन बजा डॉन को, डॉन बजा डॉन को. वीज अंगी लखलखे जाच्या तो मर्द मराठा. तेज माथी चमकते जाच्या तो मर्द मराठा. भीमरूपी महाकाय जणू तो शोधे मर्द मराठा. मायभूतुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा. थँक्यू. यानंतर आपण पाहू शकता तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी एक लढत इथे पाहायला मिळणार आहे. एसके वॉरियर्स वर्सेस आपण पाहू शकता या ठिकाणी